भीषण अपघाताची आहे। रायगडमधल्या आंबेनळी घाटामध्ये झालेल्या अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मृतांमधले 8ही जण साताऱ्याचे रहिवासी होते। हे सर्व तरुण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोली जवळच्या हरणे बीचवरती गेले होते। रविवारी रात्री ते उशिरा साताऱ्याकडे परतत होते। मात्र या तरुणांची ही कोकण ट्रिप अखेरची ठरली। दाभिळगावच्या हद्दीमध्ये गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ थेट 800 फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे। महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्ध पातळीवरती मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। रात्रभर चाललेल्या बचाव कार्यातून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढलेत। अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात आपण पाहतोय। स्कॉर्पिओ मधले 8ही जण त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि यातल्या 2 जणांचा मृतदेह आतापर्यंत बाहेर काढला गेला आहे। इतरांचे मृतदेह जे आहेत ते त्या गाडीतच अडकून पडल्याची आता शक्यता वर्तवली जाते आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा रेस्क्यू टीम निरंतर कार्यरत आहे। त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आंबेनळी घाटात हा अपघात झाला। गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि म्हणून स्कॉर्पिओ गाडी थेट 800 फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे। सकाळीची बातमी आल्यानंतर आता हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते। सगळे जे प्रवासी होते ते साताऱ्याचे असल्याची माहिती आहे। तर या संदर्भातला सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी घेतलेला आहे, पाहूयात। रायगडमधील पोलादपूर महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये जी स्कॉर्पिओ खोल दरीमध्ये पडून अपघात झालाय त्या ठिकाणी आपण घटनास्थळी आहेत। या ठिकाणी आंबेनळी घाटात आपण पाहतोय की ही स्कॉर्पिओ जेव्हा ही पडली तेव्हा ह्या रस्त्यावरनं जेव्हा दरीत कोसळली तेव्हा आपण बघतोय की इथं स्कॉर्पिओचा एक आरसाही पडलेला आहे आणि हा जो दिशादर्शक बोर्ड आहे PWDचा, हा दिशादर्शक बोर्डला धडकून ही स्कॉर्पिओ या ठिकाणी खोलदरीमध्ये जी आपण आता पाहतोय त्या खोलदरीमध्ये ही स्कॉर्पिओ कोसळली व आता सध्या इथे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। इथे पोलादपूर ट्रेकर्स असेल किंवा महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल आणि सह्याद्री रेस्क्यू टीम रायगडची रोह्यामधली व सिस्केप महाडमधली या 4 रेस्क्यू टीम सोबत पोलादपूर पोलीस, रायगड पोलीस, महाड DYSP या ठिकाणी आपण बघतोय की ह्या रेस्क्यू टीम आता मृतदेह जे आहेत ते इथे काढण्याचं काम चालू आहे। 2 मृतदेह अद्यापर्यंत वर काढून शवविच्छेदनासाठी पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। तर आणखीन 6 मृतदेह इथे काढायचं काम चालू आहे व दिवसभर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहील। एकूणच ज्याप्रमाणे इथं भीषण अपघात झालेला आहे आपण पाहतोय की रस्त्याची परिस्थिती की ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे कटडे पाहिजे होते ते नाहीये, रेलिंग आहे ते रेलिंगही शॉर्ट पडते आणि जिथे अपघात झाले तिथं तर अजिबात रेलिंग नव्हतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते व या ठिकाणीच हा भीषण अपघात झाला आहे। अद्यापही आंबेनळी घाट हा वाहन चालकांना सुरक्षित नाही हेच या घटनेवरून दिसून येते। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड।